नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गवारची भाजी म्हणजे बावचीची भाजी। गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकून अशा पद्धतीने बावची भाजून घेतलेली आहे। गवार भाजून घेतलेले आहे। तेलामध्ये गवार भाजून घ्यायचे। आता ही गवार ताटामध्ये काढून घ्यायची। गवार बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, कांदा, हे एकत्र भाजून घेऊन असे परतून घ्यायचे आहे। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेली गवार टाकायचे। कांदा थोडा खरपूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकायचे। हळद, चवीपुरतं मीठ, लाल तिखट। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी घालायचं। मसाला थोडा वेळ शिजू द्यायचा। शिजल्यानंतर याच्यामध्ये गवार घालायचे। मसाला थोडा शिजल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि भाजलेली गवार टाकायची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं। याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं। आता बघू आपण ही गवार शिजले का। गवार शिजून तयार झाले। आता आपण हे प्लेटमध्ये घेऊन सर्व करू शकता। रोटी बरोबर, चपाती बरोबर हे खाऊ शकता। हे खूप रुचिकर होते। थँक यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ।